राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेवासा नगरपंचायतीच्या वतीने व्यसनमुक्तीकडून राष्ट्रभक्तीकडे या संदेशासह भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ज्ञानोदय इंग्लिश स्कूल आणि सुंदरबाई कन्या विद्यालयाचे सुमारे 2000 विद्यार्थी हातात तिरंगा आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारे बॅनर घेऊन रॅलीत सहभागी झाले। भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब एक हैं अशा घोषणांनी नेवासा शहर दुमदुमून गेले। नगरपंचायत चौकातून सुरू झालेली ही रॅली डॉक्टर हेडगेवार चौक, छत्रपती संभाजी चौक, श्रीरामपूर रोड मार्गे श्री खोलेश्वर गणपती चौकापर्यंत काढण्यात आली। मार्गावर नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले। यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले यांनी व्यसन ही समाजासाठी मोठी कीड असून व्यसनमुक्तीची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी असे आवाहन केले। शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून जनजागृती रॅली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे आवाहनही त्यांनी केले। रॅलीत नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तिरंग्यासोबत व्यसनमुक्तीचा संदेश देणारे बॅनर हे रॅलीचे विशेष आकर्षण ठरले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। घर तिरंगा, घर घर तिरंगा या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची आजच्या पिढीला आणि आजच्या समाजाला ज्याची गरज आहे व्यसनमुक्तीची, तो उपक्रम नेवासा नगरपंचायतकडून राबवला जात आहे। या उपक्रमामध्ये सर्व नागरिक, सर्व समाज, सर्व लोकांनी, शिक्षण संस्था असतील त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे। व्यसन ही सर्वात मोठी कीड आहे, समाजाला कुठल्याही राष्ट्रावरती येऊच देणार नाही कधी। तर मी सर्वांना आवाहन करेल या दृष्टीने की सर्वांनी सुरुवात आपल्यापासून करूया। आपल्या आतील जे काही व्यसन असतील चुकीची ती नष्ट केली पाहिजेत पहिली, आणि जिथून माहिती मिळते आपल्याला कुठं काय असं व्यसनासाठी कोण पाठबळ देते, कोण त्याला काय मदत करते, अशा लोकांची माहिती आपण तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन सन्मान्य व्यक्तीला दिली पाहिजे। नक्की फक्त मला 2 महिन्यातला अनुभव आहे की नगरपालिकेकडून राबवलेला प्रत्येक उपक्रम हा मनापासून राबवला जातो, दाखवण्यासाठी किंवा फोटोसाठी नसतो। मी मागील 15 दिवसापासून त्यांचा प्रयत्न बघतोय। मी पुनश्च एकदा सगळ्यांचा आभार मानेल। उपस्थित शिक्षण संस्था ज्यांनी उद्याचं भविष्य आहे, मुलं देशाचं भविष्य आहे, लहान मुलं, त्यांना सोबत घेऊन जनजागृती सुरू केलेली आहे। तर मी सर्व नेवासा करेल जनतेला आवाहन करेल की ह्या पद्धतीचे जे आजचा कार्यक्रम आहे त्याचे जास्तीत जास्त फोटो स्टेटस आपल्या डीपीला ठेवा। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।